मावशी तुमचं नाव सांगा आणि गाव सांगा. छाया डांगे, केंदूर किटेवाडी. आता जे हे राज्यातलं सरकार आहे शिंदे सरकार, याबद्दल काय वाटतं तुम्हाला? समाधानी आहात का तुम्ही? हो, खूप समाधानी आहे. आता हे ज्या काही सरकारची योजना आहे ज्याच्यामध्ये लाडकी बहीण योजना असेल, लाडके भाऊ योजना असतील, तर नक्की जनसामान्याला याचा फायदा झालाय का? हो, भरपूर फायदा झाला. महिलांना 1500 रुपये महिना म्हणजे महिला गरीब महिलांसाठी खूप महत्वाचं आहे ते. त्यामुळं खूप त्यांच्या सरकारमुळे आमचा फायदा आहे. यावेळी सरकारला मतदान करणार का? पुन्हा सरकार येईल वाटतं का तुम्हाला? हो, वाटतं ना 100%. सरकारने जर अशीच प्रगती करीत राहिले तर 100% सरकार येणार. दीदी तुझं नाव सांग, गाव कोणतं आहे? माझं गाव लोणी आहे. मी काजल दिलीप सुनलकर आहे. कॉलेजला कुठे आहे? इथं पाबळमध्ये श्रीपद मंच जैनला. आता जे सरकार आहे सरकारने मुलींची फी माफ केली आहे शिक्षणाची, काय वाटतं त्याबद्दल सरकारला? चांगली योजना आहे आणि ह्यामुळं मुलींना खूप फायदा होईल. जे घरी बसलं त्यांना पण म्हणजे शिक्षणाची आवड आहे, पण काही कारणास्तव ते शिकू नाही शकत. काही अडचणी असल्यामुळे ते शिकू नाही शकत. पण सरकारने आत्ता जी योजना दिलेली त्यामार्फत शिक्षण मोफत आहे. त्यामुळे चांगली योजना आहे, एवढंच सांग. सरकारने आता लाडकी बहीण योजना चालू केली, ज्या अंतर्गत तुम्हाला 1,500 रुपये महिन्याला येणार आहेत. काय वाटतं सरकारबद्दल? याचा फायदा होईल का सरकारला? हो, नक्कीच होईल. यावेळेस मतदान या सरकारला होईल का? सरकार येईल का परत? हो, येईल ना. तुमचं नाव सांगा, गाव कोणते सांगा. सुशीला दत्तात्रय टावरे, पिंपळवाडी. तुम्ही आता हे जे सरकार जे आहे शिंदे सरकार, ज्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला 1,500 रुपये चालू होणार आहेत, काय सांगशाल? समाधानी आहात का तुम्ही? फायदा होईल का याचा? होईल की फायदा. आम्ही निरगुडसरच आहे टावरे. आमच्या बारामोरच सिमेंटचा रोड पण झालेला आहे. सरकारने कामं चांगली केलं असं म्हणते. केलं पूर्ण कामं सरकारने. हे सरकार परत येईल का? येईन की येणार सरकार परत.